नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। कोरोनाशी मुकाबला करत रस्त्याची कामे गतीने पूर्ण करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधला SRPFच्या जवानांशी ऑनलाईन संवाद। कृष्णा खोऱ्यामध्ये फ्लड झोन ॲक्ट लागू करा, कृष्णा खोरे पूरतज्ञ अभ्यास समितीची सरकारकडे शिफारस। आणि लॉकडाऊनमध्ये हालचालींच्या अभावाने वाढल्या पाठदुखीच्या तक्रारी, संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश हदगावकर यांचं निरीक्षण। कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर-कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग, राज्य विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पवार यांनी माहिती जाणून घेतली। तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली। सातारा जिल्ह्यातील कराड तासगाव रस्ता व पुलाचे काम लवकरच करावे। सातारा कोरेगाव मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे, लोकांची सारखी मागणी असते, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्यावी। खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे। सोलापूर शहरातील वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची समन्वय साधून हे काम करण्याची गरज आहे, असे राज्य राखीव पोलीस दलातील कोरोनाबाधित जवानांनी नियमितपणे चांगला आहार घ्यावा, शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, या शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जवानांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले। पार पडत असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व उपचारानंतर कोरोनावर विजय मिळवून घरी परतलेल्या जवानांशी देशमुख यांनी ऑनलाईन संवाद साधला। जवानांना मिळणारे उपचार, सुविधा, अडचणी याबाबत चौकशी केली। आपण करत असलेले काम अतुलनीय असून महाराष्ट्र पोलीस दल आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास देशमुख यांनी जवानांना दिलाय। अप्पर पोलीस महासंचालक SRPF अर्चना त्यागी, उपमहानिरीक्षक BG शेखर, उपमहानिरीक्षक महेश घुरे, उपमहानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह सर्व बालक गटाचे समादेशक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहभागी होते। यावेळी देशमुख यांनी पुणे परिक्षेत्रातील गट क्रमांक 1, 2, गट क्रमांक 5, गट क्रमांक 10 येथील जवान संदीप गिरमे, SB लावंड, SB कदम, AA दळवी यांच्याशी देखील संवाद साधला। उपचार झालेल्या जवानांनी सांगितले की उपचार यंत्रणा उत्तम असून उपचारानंतर आमची तब्येत चांगली झाली आहे। राज्यातील 500पेक्षा अधिक जवानांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 388 म्हणजे जवळपास 70% जवानांनी कोरोनावर विजय मिळवला आहे। उपचारानंतर ते सर्वजण घरी गेले आहेत। SRPFच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले नियोजन करून जवानांच्या उपचाराबाबत काळजी घेतली, त्यांना सर्व साहित्य उपलब्ध करून दिले। तसेच जवानांच्या घरच्यांना देखील धीर दिला, यामुळे देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले। बरं चांगला आराम करा, तुम्ही चांगला आराम करा, चांगली तुमची तब्येत चांगली लवकरात लवकर दुरुस्त करा। यस सर। काही अडचण गेली तर नरेंद्र रेड्डींना सांगा, अर्चना त्यागींना सांगा, अजून जे अधिकारी तुमच्या संपर्कात असतील त्यांना सांगा। सगळे अधिकारी आपले तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील सर। आणि पहिली गोष्ट, तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या, चांगला आराम करा। सर घेतोय सर, काळजी घेतोय। जेव्हा मला चांगलं वाटेल तेव्हा तुम्ही कामाला या, तोपर्यंत चांगला आराम करा। तुमचे सगळे अधिकाऱ्यांना सांगा तुम्ही। गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराला अलमट्टी धरणाचा फुगवटा कारणीभूत नाही। पूर नियंत्रणासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यामध्ये फ्लड झोन ॲक्ट लागू करण्यात यावा, अशी शिफारस कृष्णा खोरे पूरतज्ञ अभ्यास समितीने केली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी महापूर आला होता। या पुराची कारणे आणि विश्लेषण करण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना हा अहवाल सादर केला आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत समितीने माहिती दिली। जलसंपदा विभागाचे लाभ क्षेत्र विकास सचिव राजेंद्र पवार, माजी सदस्य विनय कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ नायना देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते।
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कृष्णा नदी खोऱ्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात झालेले अतिक्रमण, नदीचा गाळ वाढल्यामुळे कमी झालेली खोली, पूरप्रवण क्षेत्रातील भौगोलिक परिस्थिती, नद्यांच्या पूरवहन क्षमतेमध्ये झालेली घट, धरणामध्ये पुराचे पाणी सामावून घेण्याची क्षमता नसणे आदी कारणांमुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला होता। यासाठी अलमट्टी धरणाची वाढलेली उंची आणि त्यामुळे निर्माण झालेला फुगवटा कारणीभूत नाही, असे नंदकुमार वडनेरे यांनी सांगितले। भविष्यात या भागामध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कृष्णा खोऱ्यातील नद्यांचे खोलीकरण करणे, नदीपात्र पुनर्स्थापित करणे, नदीपात्रातील अतितीव्र वळणे सरळ करणे, पूररेषा सुधारित करणे, ठोस पर्जन्य पूर्वानुमान पद्धती राबवणे आदी उपाय समितीने सुचवले आहेत, असे विनय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरला जो मोठ्या प्रमाणात पूर आला, महापूर आला आणि त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अत्यंत वाईट अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्याकरता शासनाने या महापुराचं विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि उपाययोजना सुचवण्याच्या दृष्टिकोनातून समिती नेमलेली आहे। त्या समितीचा मी अध्यक्ष असून 10 तज्ज्ञ या समितीमध्ये आहेत। हवामान खाते, रिमोट सेन्सिंग, IIT मधली मंडळी, MRSAC मधली मंडळी, MWRRA त्याच्यामधली काही मंडळी आहेत, इतर सगळे तज्ज्ञ, IIT मधले तज्ज्ञ, जलतज्ञ, त्यांनी एकत्रित येऊन याचा एक तांत्रिक विश्लेषण करायला पाहिजे, एक अभ्यास करायला पाहिजे, उपाययोजना करायला पाहिजे, शिफारसी काय करता येतील भविष्यामध्ये, जेणेकरून या पुराची तीव्रता आपल्याला कमी करता येऊ शकेल। पूर टाळता तर येणार नाही, परंतु पुरावर आपण निश्चित काही पद्धतीने उपाययोजना करून त्याची तीव्रता कमी करू शकतो। समितीने आत्तापर्यंत या संदर्भात 16 बैठका घेतल्या। आम्ही बऱ्याच ठिकाणी या पूरप्रवण क्षेत्रामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये भेटी दिल्या, विविध संस्थांना भेटी दिल्या। आपल्या इथे ज्या हवामान खात्यामध्ये, CWPRSमध्ये आणि अलमट्टी या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली आणि एकंदरीत सर्वांच्या अहवाल, त्या संदर्भातले तज्ज्ञ समितीचे अहवाल एकत्र करून त्याच्यावरती चर्चा विनिमय करून आणि शिवाय त्यामधून अजूनही काही महत्त्वाच्या काही गोष्टीमध्ये काय आपल्याला विशेष काही नवीन काही गोष्टी करता येऊ शकतील का याचा पूर्णपणे साकल्याने विचार करून हा अहवाल आम्ही शासनाला दिलेला आहे। एकंदरीत 3 गोष्टी या डोळ्यासमोर येतात अत्यंत ढोबळमानाने। एक तर हवामान, की ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केवळ 18 दिवसामध्ये 6 ते 7 पट पर्जन्यमान झालं। त्याचबरोबर धरणाच्या वरती आणि धरणाच्या खाली जवळपास 6 ते 18 पट एवढं पर्जन्यमान झालं। त्याच्यानंतर आलेलं जे पाण्याचं प्रमाण होतं ते दर वर्षापेक्षा जवळपास 2.5 पट पाणी जास्त या क्षेत्रामध्ये निर्माण झालं। धरणाच्या कॅपॅसिटीच्या 4 पट पाणी आल्यामुळे यावर्षी धरणामुळे नियमन करण्याचं जवळपास प्रश्न उरलेला नाही, जणू काही धरणं नव्हती अशा प्रकारचा पूर यावेळेस आलेला असल्यामुळे ही परिस्थिती अत्यंत आपल्या हाताखालून गेलेली आणि सांगली आणि कोल्हापूरचा पूर यामुळे आलेला। मित्रांनो, सांगली आणि कोल्हापूरकरता उपाययोजना करत असताना 2 गोष्टी लक्षात येतात, की भौगोलिक जी क्षेत्र आहे सांगली आणि कोल्हापूरचं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, की त्या अशा ठिकाणी वसलेलं आहे की पंचगंगा आणि कृष्णेच्या या संपूर्ण अशा पंचमुखी या भागामध्ये ही क्षेत्र असल्यामुळे खोलगट भागामध्ये पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी पाणी छोट्या भागातून खोलगट भागातून वर पसरतं आणि परत येत नाही। याचं मुख्य कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप, एन्क्रोचमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या विकासासाठी करून घेतलेले, नागरी असो किंवा ग्रामीण असो सगळ्या भागामध्ये नदीचं पात्र आक्रसलं गेलेलं आहे। नदी आपण मोठ्या प्रमाणात त्याचं पात्र आपण वापरतो आहे। नदीच्या आसपास असलेलं जे क्षेत्र आहे पूरप्रवण क्षेत्रामध्ये सुद्धा आपला हस्तक्षेप थांबलेला नाही आहे आणि त्याकरता आपल्याला काही कायदे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सांगली आणि कोल्हापूरकरता आपण खास फ्लड प्लेन झोन ॲक्ट या ठिकाणी आपल्या शासनाला आपण त्याची परवानगी मागतो आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणची सगळी अतिक्रमणं काढणे, एन्क्रोचमेंट काढणं, अत्यंत चांगल्या पद्धतीचं पूर नियंत्रणासाठी जलाशय प्रचालन करायचं, तांत्रिक पद्धतीने या ठिकाणी फ्लड फोरकास्टिंग आपल्याला करायचं आहे, जेणेकरून ॲटोमॅटिक रेनगेज स्टेशन्स आणि ॲटोमॅटिक रिव्हर गेज स्टेशनच्या संदर्भातून सॉफ्टवेअरमधून खूप चांगल्या पद्धतीने पाण्याच्या येव्याचे अंदाज आपल्याला मिळायला हवेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पूर थांबवू तर शकत नाही, पण पुराची संकल्पना, त्याचे संकेत, त्याची चेतावणी मात्र अगोदर निश्चित देऊ शकतो आणि त्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत।
आपल्या महाराष्ट्रामध्ये कृष्णा खोऱ्यामध्ये आपण रिअल टाईम डेटा ॲक्विशन सिस्टीम ही ऑलरेडी चालू केलेली आहे. ही देशामधली पहिली अशी आपली पद्धती आपण या ठिकाणी अवलंबली. पद्धती पूर्णपणे खालच्या कृष्णा खोऱ्यातील तिन्ही राज्यांना लागू करावी असं सुद्धा याच्यामध्ये आम्ही मांडलेलं आहे. पाण्याचं अलोकेशन करताना प्रत्येक राज्य आपला हक्क सांगू शकतो. तो स्टेटचा गेम आहे, तो राज्याचा गेम आहे. पण ज्यावेळेस पूर येतो, पूरप्रवण परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस तो नॅशनल गेम आपण लॉकडाऊनमध्ये हालचालींच्या अभावामुळे मान आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढल्याचं दिसून येत आहे, असे निरीक्षण संचेती हॉस्पिटलमधील स्पाइन युनिटचे प्रमुख डॉक्टर शैलेश हदगावकर यांनी नोंदवले आहे. संचेती हॉस्पिटलमधील स्पाइन युनिटचे प्रमुख डॉक्टर शैलेश हदगावकर म्हणाले की लोक घरून काम करत आहेत आणि एकाच जागी चुकीच्या अवस्थेत तासनतास बसून ब्रेक न घेता बसत आहेत. त्याचबरोबर बाहेर व्यायाम करणे किंवा चालणे देखील या काळात शक्य नाही. हालचालींच्या अभावामुळे तरुण वर्गात देखील मान आणि पाठदुखीच्या नव्या समस्या दिसून येत आहेत. यामुळे जुन्या आणि नवीन तक्रारी समोर येत असून यामध्ये कोरडे डोळे, बद्धकोष्ठतासारखे पचनाचे विकार, मान आणि पाठदुखी, मधुमेहाची तीव्रता वाढणे, नैराश्य, चिंता अशा मानसिक आणि शारीरिक समस्या काही प्रमाणात वाढल्या असल्याचं हदगावकर यांनी सांगितलंय. संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती यांच्या मते लोकांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत आपल्याला स्पष्टता असणे गरजेचे आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये फ्रॅक्चरसारख्या तातडीची परिस्थिती सोडून इतर आरोग्य सेवांबाबत मर्यादा आहेत. अनेक लोक इतर समस्या अंगावर काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही जो सर्वेक्षण केलं गुगल फॉर्मच्या थ्रू फॉर नेक पेन अँड बॅक पेन ड्युरिंग दिस लॉकडाऊन टाईम, अराउंड 350 लोकांनी आम्हाला त्वरित रिस्पॉन्स केला आणि जवळपास 3 ते 4 दिवसांच्या मध्ये आम्हाला 350 रिस्पॉन्सेस मिळाले. त्याच्यामध्ये वयोग्रुप 18-19 टिल 65 हा खूप जास्त कॉमन होता आणि त्यातल्या त्यात अराउंड 25 to 40 इयर्सच्या लोकांचा रिस्पॉन्स खूप जास्त होता. आणि आमच्या सर्वेक्षणामध्ये आम्हाला एक जवळपास 15 ते 17% लोकांना मानदुखी वाढल्याचा प्रादुर्भाव आम्हाला कळाला आणि जवळपास 22 ते 25% लोकांना कंबरदुखीचा त्रास वाढल्याचा आम्हाला याच्यामध्ये गुगल फॉर्मद्वारे आम्हाला कळालं. During this time of corona, most of the people in Pune IT city, we all talk about IT city and industrial belt. पुण्यामध्ये most of them are at home because of lockdown आणि nearly 2 months, around more than 2 months, everyone is staying at home. आमच्या दृष्टीने आम्ही इमर्जन्सी सेवा चालू ठेवलेली होती आणि आमच्याकडे बरेच पेशंट्स खूप बॅक पेन आणि नेक पेननी मध्ये कॉन्स्टंटली दे केप्ट कमिंग. तर आम्ही विचार केला की हा त्रास कशामुळे होतोय. पेशंट घरी आहेत, ते ऑफिसला जात नाही आहेत, तरी पण त्यांना त्रास कशामुळे होतोय. तर आमच्या लक्षात आलं की त्यांची जी लाईफस्टाईल होती किंवा काम करण्याची पद्धती होती की त्याच्यामध्ये खूप तफावत आली. कारण त्यांना वर्क फ्रॉम होम, त्याच्यामध्ये ते बरेच जण असं म्हणतात की आम्ही जास्त काम करतोय घरी, कारण 8 तास पूर्वी करायचो, आता 10 ते 12 तास करावं लागतं. घरी अर्गोनॉमिकली डिझाईन चेअर्स नसतात, तर मग आपण ज्या ठिकाणी सोफा आहे किंवा घरच्या गोष्टी त्यात ॲडजस्ट करून करायचा प्रयत्न करतो. सवय नसलेली बऱ्याच वर्षांपासून आपण काम करतोय ऑफिसमध्ये प्रॉपर सिटिंग आणि कम्प्युटराइज्ड. नाव आता आपण लाईंग डाऊन किंवा बसून लॅपटॉपवरती करतोय. नॅचरली लॉट ऑफ स्ट्रेस इज कमिंग ऑन द नेक ॲज वेल ॲज द लोअर बॅक अँड दॅट इज द रिझन फॉर सर्ज ऑफ बॅक अँड नेक पेन ॲट होम. नंबर 1 इज अर्गोनॉमिक. सेकंड इज डेफिशियन्सीज ऑफ विटॅमिन डी. आपण जे म्हणतो की नॉर्मली विटॅमिन डी हे आपल्याला कमी मिळतं कारण आपण ऑफिसला जातोय तर आयदर बस किंवा कारनी जातोय. ऑफिसला गेल्यानंतर आपण सकाळी 8, 9, 10 ते वॉट एव्हर टाइम इन द इव्हनिंग वी आर इन द ऑफिस वर्किंग देअर कॉन्स्टंटली. दॅट इज ऑल्सो इम्पॅक्टिंग कारण का आपल्याला विटॅमिन डी जो सनलाईट इज द बिगेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन डी तो मिळत नाही आणि वीकेंडला वी आर ॲट होम, वी आर नॉट गोईंग आउट मच इन सनलाईट. बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन व्हॉट इज हॅपन्ड, we are anyway not getting the sunlight. Now we are completely locked down, तर we घरामध्येच आहोत, तर त्यामुळे सनलाईटचा प्रश्नच येत नाहीये. तर त्यामुळे होतं काय की फटीक पेन जे होतं विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होतं, त्याच्यामुळे बरंच नेक पेन, बॅक पेन, जॉईंट पेन होतात. तर हे प्रभाव खूप वाढला आहे. दिस इज इन्क्रीज्ड ड्युरिंग दिस लॉकडाऊन आणि बरेच पेशंट आमच्याकडे सिव्हिअर मसल स्पाझम आणि फटीक पेनमुळे पण येत आहेत आणि वी आर रिअलायझिंग दॅट प्रॉब्ली दिस इज अ प्रिसिपिटेशन बिकॉज ऑफ already existing low vitamin and now there is a increased amount of that also could be the reason.
या 2-3 गोष्टी आम्हाला प्रामुख्याने आढळल्या. आणि तिसरं म्हणजे की जी रुटीन लाईफ आपली होती पूर्वी, की ऑफिसला जायचं आहे, देअर वॉज अ ॲक्टिव्हिटी. यू गेट अप रेडी इन द मॉर्निंग, फ्रेश होणार at home, and then you start for your work. You go by bus, rickshaw, or car to office, or bike. So there was constant motion and activity, and sudden drop of that activity is giving you a lot of lethargy. Muscles are not as active as what you were doing for so many years, which is leading to muscular aches and sprains also, because now suddenly inactivity leading to muscle spasm is one of the important reason for emerging back pain. तर या 2-3 गोष्टी आम्हाला आढळल्यानंतर आमच्या टीम, आणि वी हॅव अ गुड टीम ऑफ आवर कलिग्स इन स्पाइन डिपार्टमेंट. ऑल्सो वी हॅव न्यूरोलॉजिस्ट विथ अस, अँड people who are doing research with our department. One of our student, Dr. Ishani Chaudhary, came up with the idea ki sir, why not we should study this, and then we thought yes, that's a very good idea, and we did Google forms and we send it to this IT segment, mainly working individual. आणि आम्हाला जे दिसलं त्याच्यामध्ये की काही त्याच्यात फ्यू क्वेश्चन्स आम्ही गुगल फॉर्मच्या द्वारे त्यांना पाठवलं, आणि आम्हाला ज्या गोष्टी सडनली रिअलाइज झाल्या की ऑल दिस फॅक्टर्स विच आय वॉज टॉकिंग आर प्रेव्हलंट, अँड लॉट ऑफ यंगस्टर्स अँड मिड एज पीपल हॅव दिस back pain at home or neck pain at home. Then we realize ki what we have identified the problem. Now what? We have to come up with some solution, because lockdown may extend, or work from home culture may remain for some time till we get some answer to corona. Then we thought of what all things we can do. First and foremost is, सर काहीतरी नियमितपणे करणं जरुरी आहे. तर सम काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, रिलिजियस रेग्युलर ॲक्टिव्हिटी. So if you like to do some simple exercises, stretching at home, do it religiously for 20-30 minutes. If you like to do yoga, you can do yoga at home. ज्या गोष्टी तुम्हाला सोप्या आणि इझी ॲक्सेसिबल आहेत त्या तुम्ही करू शकता. कोणाच्या घरी स्टॅटिक सायकल असते की ज्याला एकच व्हील असतं, आणि यू कॅन डू दॅट स्टॅटिक सायकलिंग ॲट होम. You will do lot of activities simply by doing cross training or using your own body weight at home. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिमच जाण्याची गरज आहे का? तर नॉट नेसेसरी. यू कॅन डू सिम्पल थिंग्स. आपण सूर्यनमस्कार करू शकतो, आपण सिटअप्स आणि सिम्पल एक्सरसाइज करू शकतो. आणि आजकाल टी व्ही असल्यामुळे बऱ्याच ॲरोबिक एक्सरसाइजेस त्याच्यावरती आहेत. बरेच चॅनल्स दे हॅव कम अप विथ डिफरंट एक्सरसाइजेस. तर वी शुड फॉलो देम, विच इज व्हेरी इझी फॉर अस. आपण आता एखाद्याने अननेसेसरीली हेड स्टँड करणे किंवा शीर्षासन करणे हे जरुरी नाही आहे. ज्या गोष्टी आपल्याला येत नाही आहेत त्या अननेसेसरी करायला नको, किंवा ओव्हरडू करायला नको. ज्या थिंग्स विच आर इझिली पॉसिबल, विच यू शुड डू. You can even walk in the house, in corridor. So at least 20-30 minute walk also you can do nearby in the house. If you have a small house or a bungalow, you can walk in the house. That also is a very good exercise. प्रत्येकाच्या घरात कुठे ना कुठे तरी थोडा सनलाईट तर येतच असणार. कम्प्लिटली लॉकडाऊन आहात, why not take the advantage? This is the best time to get away with this fatigability. Try to stand in sunlight. You can use the mask, you can go out, balcony मध्ये असेल किंवा घराच्या बाजूला, so you can stand, आणि these are the simple things which we can do. Ergonomic. तर आम्ही ज्यांना सांगतो की आता बऱ्याच IT कंपन्याच्या आमच्याकडे CEOs वगैरे विचारतात की डॉक्टर व्हॉट शुड वी डू. तर आम्ही त्यांना सांगितलं की ॲटलिस्ट सेंड युअर एम्प्लॉई की व्हॉट अ चेअर अँड टेबल शुड बी. तर ॲप्रोप्रिएट हाईटची चेअर यू शुड यूज ॲट होम वेन यू आर वर्किंग फ्रॉम होम, सो दॅट दीज आर लॉंग आवर्स इफ यू कॅन रिअली टेक केअर ऑफ युअर बॅक. Constantly sitting, if your table is high on a higher height and you are sitting low, that also can be a problem. Kiwa chair is big and a teapoy kiwa small stool is there, that also is not good because you are sitting for a long time. When you are sitting from these kind of situations at home, try to adjust nicely so that your height and body posture remains very good. Try to break your work. एक तासानंतर, सव्वा तासानंतर try to get up, walk for some time, stands for some time, come back and work. Don't continuously stretch that muscle till the fatigability and then this becomes a pain. I recently met a IT engineer. He came to me and he told, doctor, I am a long duration cyclist and I am having so bad pain. What should I do? I am working from home. So someone who is so fit, who is doing cycling for 100-200 kilometers is complaining of pain today. So it is not that you are fit, that does not mean that you will not have pain. This is motion. This is a micro motion to your lower back, and that is ultimately
Even if I'm sitting, I'm moving in front and back. This is the reason for constant frictional wear in the disc, and that can precipitate by sitting in a unwarranted posture. तर मला वाटतं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात बेसिक अँड बॉटम लाईन आय वुड जस्ट लाईक टू टेल दॅट रिलिजियस रेग्युलर एक्सरसाइज इज मस्ट इवन इफ यू आर ॲट होम, अँड मेक इट अ हॅबिट फॉर लॉंग so that you can remain healthy throughout your life. Thank you very much. If there are any questions, issues, you can always contact our team. We will give our numbers to you. Or you can go to a nearby doctor if the pain is persistent. त्रास कमी होत नसेल, अंगावर काढू नका. Simple anti-inflammatory medications, you can go to a local good doctor from your area, get it sorted. If the pain is persistent, त्रास कमी होत नसेल, लोअर बॅक आणि त्रास कमरेतून पायात जातोय, मानेतून हातामध्ये जातोय, कॉन्स्टंट आहे, झोप येत नाहीये, त्रास होतोय खूप, डू नॉट निग्लेक्ट युअर सेल्फ. दिस इज द टाइम फॉर यू टू इन्व्हेस्टिगेट युअर सेल्फ. गो टू अ ऑर्थोपेडिक सर्जन इन युअर एरिया, यू गो टू अ स्पाइन स्पेशलिस्ट और अ न्यूरो स्पेशलिस्ट हु इज ट्रीटिंग यू और हुम यू नो बिफोर, अँड त्यांच्याकडे जाऊन आयडेंटिफाय करा. निदान करणं जरुरी आहे, अंगावर काढू नका. कारण हे बॅक पेन हे नुसतंच आपल्याला स्लिप डिस्कमुळे होतं असं नाही, त्याला 1-2 ते 3% की बरेच विविध कारणं असू शकतात. कधी कधी इन्फेक्शन असू शकतं किंवा काही लिजन्स असतात. त्यामुळे डू नॉट निग्लेक्ट बॅक पेन, ॲज वी आर सीइंग लॉट ऑफ पेशंट्स हू कम टू अस are having some issue and suddenly it is at a last stage where they come to us where subspinal cord is getting compressed, and then they are the ones who don't get better early. So nidan identification at a right time is the key for getting a good treatment. Now with advances in understanding about spine issues, with latest investigations like MRI scans and CT scans and advanced imaging PET CTs, we have more answer to 95 to 98% of the problems in spine. Why not get the best advantage of it? I think this is a time to make yourself systematic, religious, and those who are already doing it, best wishes for you all. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. बता, सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी. इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ है. सुमेरू बूंद बूंद में सच्चाई. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार अतुल भेलके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉक्टर के वेंकटेशम, संदीप बिश्नोई, जमाबंदी आयुक्त एस चक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, PMRDAचे आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरव राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोकांमध्ये जनजागृती व त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत जगताना घ्यावयाच्या काळजीबाबत लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. महापालिकेने बालेवाडीत बेडची व्यवस्था केली आहे, पण ग्रामीण भागातही तशी व्यवस्था उभी करावी लागेल. शेवटी माणसांचे जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनच्या अनुषंगाने बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, त्या भागातील भौगोलिक परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागेल. छोट्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी महिला उद्योजकांच्या घे भरारी या संस्थेने पाळंदे कुरिअरच्या साथीने अल्प दरात डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिला उद्योजिका पुन्हा एकदा भरारी घेण्यास सज्ज झाल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्याने सर्वच प्रकारच्या उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक महिला उद्योजिका, लघु उद्योजक यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाच या छोट्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी महिला उद्योजकांच्या घे भरारी या संस्थेने पाळंदे कुरिअरच्या साथीने अल्पदरात डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पाळंदे कुरिअरच्या मदतीने महिला उद्योजिका पुन्हा एकदा भरारी घेण्यास सज्ज झाल्या आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी कर्वे रस्त्यावरील पाळंदे कुरिअरच्या कार्यालयात चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पाळंदे कुरिअरचे आशिष पाळंदे, घे भरारीचे राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी यादलापकर आदी उपस्थित होते. घे भरारी एक्झिबिशन आम्ही दरवर्षी ऑर्गनाईज करत असतो, पण यावेळेला कोरोनामुळे हे एक्झिबिशन करू शकलो नाही. तर त्याच्यामुळे सगळे महिला उद्योजिका किंवा जे स्टार्टअपचे उद्योजक होते हे खूप निराशेत गेले होते की आता आमचा बिझनेस कसा होणार. मग अशा वेळेला आपण त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा विचार केला की कसं करून त्यांचा बिझनेस पुढे जाईल. म्हणून मग पाळंद्यांबरोबर आपण एक टायअप केलं की कमीत कमी दरामध्ये त्यांना कुरिअर करता यावं आणि त्यांचा बिझनेस चांगला मोठा व्हावा आणि त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त काळ हा मार्केटिंगमध्ये घालवून जास्ती ऑर्डर मिळवाव्यात आणि त्या कस्टमरपर्यंत त्यांना नेता याव्यात. अशा पद्धतीने आपण घे भरारीने त्यांना मदत करायचं ठरवलं. आणि आता ह्या कालावधीमध्ये असं झालेलं आहे की बऱ्याच घरातल्या पुरुषांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच महिला उद्योजकांनी महिलांनी पुढे येऊन बिझनेस करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा अशी आमची एक इच्छा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी पुढे येऊन हे बिझनेस करावा आणि कुरिअरचा लाभ घ्यावा अशी एक आपल्याला संधी घे भरारी आणि पाळंदे या दोन्ही मिळून आपण त्यांना उपलब्ध करून दिली. तर यामध्ये अनेक प्रकारची उत्पादनं महिला उद्योजिका विकत आहेत. एक कपडे, दागिने किंवा फूड प्रॉडक्ट्स आहेत आणि म्हणजे सध्याच्या काळात जे मास्क लागत आहेत किंवा सॅनिटायझर्स यापासून सगळे मोठी उत्पादनं याच्यामध्ये आहेत. आणि पाळंद्यांच्या हातभाराने आपल्या स्त्रिया ह्याच्यामध्ये चांगल्या उद्योजिका निर्माण होतील असं घे भरारीचं एक स्वप्न याच्यातून साकार होईल. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यात यावी यासाठी कायम आम्ही प्रयत्नशील आहोत. घे भरारी ही संस्था अशा लघुउद्योजकांना एकत्र आणण्याचं काम करते आणि या संस्थेच्या लघुउद्योजकांना आम्ही अधिक सवलतीच्या दरात आत्ता पुण्यातल्या पुण्यात ही सेवा उपलब्ध करून देत आहोत. त्याचा फायदा लघुउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी करता येईल. त्यांचा जो वेळ डिलिव्हरी करण्यासाठी जातो तो न जाता त्यांनी त्यांनी मार्केटिंगवर भर देऊन त्यांचा व्यवसाय वाढवावा व डिलिव्हरी पाळंदे कुरिअरच्या मार्फत करावी, जेणेकरून ती अधिक जलद विश्वसनीय अशा रीतीने करता येईल आणि ज्यामुळे लघुउद्योजकांचा व्यवसाय वाढेल. प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपण्याचा लौकिक राखत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. प्रतिकूल परिस्थितीत देखील सामाजिक बांधिलकी जपण्याचा लौकिक राखत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सरकारच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन ससून रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व रुबी हॉल येथे सुरू केले आहे. कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून देखील 13 मे पासून या शिबिरास सुरुवात झाली आहे. पुणे शहरातून सुमारे 1500 पिशव्यांचे संकलन करण्याचे उद्दिष्ट प्रतिष्ठानने ठेवले असून आजपर्यंत 1200 रक्तपिशव्यांचे संकलन झालेले आहे. संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा मी एक सदस्य आहे ते असलेल्या या भावनेतून पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य स्वयंशिस्त व सामाजिक अंतराचे पालन करून निर्भीडपणे रक्तदान करून समाजापुढे एक उत्तम आदर्श ठेवत आहेत. आपल्याकडे 13 तारखेपासून माननीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत. तर आज कोविड सारखी महामारी जागतिक लेवलला चाललेली आहे आणि अशा वेळी सगळीकडे पुणे शहर आणि ऑल महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा झालेला आहे. अशा वेळी जे काही उपक्रम हाती घेतलाय रक्तदानाचा फार खूप छान उपक्रम झालेला आहे आणि 13 तारखेपासून आजतागायत दररोज 30 ते 35 ब्लड बँक
जवळजवळ 300च्या पुढे बॅग कलेक्ट झालेल्या आहेत ससून सर्वोच्च रुग्णालयासाठी. हे खूप मोलाचं अनुदान झालेले आहे आणि असंच योगदान पुढे मिळत राहावं. जय सद्गुरू. पुण्यातील गुजराती समाजाच्या पुना कपोल मित्रमंडळाच्या वतीनं PM केअर फंडाला 2,01,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना मदतीचा हात देण्याकरता विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातूनही समाजातून विविध दानशूर व्यक्ती संस्थांकडून निधी जमवला जात आहे. नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत असून सरकारला काही अंशी दिलासा मिळाला आहे. पुण्यातील गुजराती समाजाच्या पुना कपोल मित्रमंडळाच्या वतीनं PM केअर फंडात 2,01,000 रुपयांचा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संजय पारेख, जितेन मेहता, भूपेश मेहता, सुनील पारेख, लैलेश कानद आदी यावेळी उपस्थित होते. येत्या काळात CM फंडासही काही मदत देण्याचा मानस आमच्या संघटनेचा असून तीही मदत लवकरच दिली जाणार असल्याचे भूपेश मेहता यांनी सांगितलं आहे. हा पुणे गुजराती वैष्णव समाज आहे. कपोळ मित्र मंडळ म्हणून आमची संस्था आहे. आम्ही मुख्य म्हणजे तसे वैष्णव परिवारातले, पण आता कपोळ मित्र मंडळ आमचं एक छोटं अतिशय लहान परिवार आहे. 70-80 लोक मुख्य ह्याच्यात आहेत. तर आम्ही सर्वांनी एक छोटीशी रक्कम 2,01,000ची आता PM केअर्सला जमवून PM केअर्ससाठी पाठवलेली आहे. हे तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही केलेलं आहे. पण आता हे सगळ्या इतर लोकांना सुद्धा समजावं. आता आम्ही CM फंडासाठी सुद्धा रक्कम जमा करत आहे आणि थोड्या दिवसात ती रक्कमसुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांच्या हातात देणार आहे. आणि बस हे जे काही राष्ट्राला जे काही आपल्याला मदत करता येईल सर्वांनी एकत्र येऊन हे करणं जरुरी आहे म्हणून केलेलं आहे. मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रणालीचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. कोविड साथीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी मेड ऑन गो या प्रणालीचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार अशोक पवार, संजय जगताप, राहुल कुल, विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, IT सेल प्रमुख नीलकंठ पोमण तसेच उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. या प्रणालीबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कोविड साथीबाबत नागरिकांना घरबसल्या अचूक मार्गदर्शन मेड ऑन गो या प्रणालीद्वारे मिळणार असून त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नॉन कोविड रुग्णांची संख्या तपासणीसाठी सेंटरवर विनाकारण होणारी गर्दी यामुळे कमी होईल. व्हिडिओ कन्सल्टिंगची सुविधा या प्रणालीमध्ये आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सारथी ॲपद्वारे कंटेनमेंट भागातील कोविड रुग्ण शोधता येतील. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोनाशी मुकाबला करत रस्त्याची कामे गतीने पूर्ण करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधला SRPFच्या जवानांशी ऑनलाईन संवाद. कृष्णा खोऱ्यामध्ये फ्लड झोन ॲक्ट लागू करा, कृष्णा खोरे पूरतज्ञ अभ्यास समितीची सरकारकडे शिफारस. आणि लॉकडाऊनमध्ये हालचालींच्या अभावाने वाढल्या पाठदुखीच्या तक्रारी, संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश हदगावकर यांचं निरीक्षण. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.